एका लग्नाची दुसरी गोष्ट. मनात उमललेल्या भावनांच्या कळ्या तुझ्या पायाशी सांगल्या. काय अर्थ असेल? वल्ले काय करतेस? अगं आमटीत टाकायचं ना टोमॅटो. टोमॅटो चिरतेस? वल्ले चिर चिर. काय झालंय? वल्ले मला काही नाही, पण कुहूच काही झालंय का? म्हणजे तिला काही होतंय का? अगं तिचं काय होणार? काहीतरी नवीन सुचलं असेल तिला. नाही तसं नाही ग. मी आता बाहेरून येत होते ना, तेव्हा ना अशी आड्याकडे नजर लावून बसली होती. करून लाजत होती. मग काहीतरी पुटपुटत होती. मला जाम भीती वाटतेय ग. तिचं ना हे असं असं स्वतःमध्ये हरवून जाणं ना फार वाढलंय हा वल्लय आजकाल. सुप्रिया नको ग तिचं टेन्शन घेऊ. तुला काही नवीन आहे का ती? काही नाही, असे मस्त डोळे लागले असतील तिला आता. दुसरी म्हणजे मला असं म्हणायचंय की वैचारिक डोहाळे ग. सतत काहीतरी नवीन वाचायचं असतं बाई ना, मग असं त्याच्यावर विचार करत बसायचं. तर खरंच काही कळेन असं झालंय की या मुलीचं काय होणार आहे पुढे. अगं आता लहान आहे काही. हा मला तेच म्हणायचंय की ती काय आता लहान राहिलेली नाहीये ना. तर मग तिचं हे असं विचित्र वागणं आजकाल फार वाढलंय, असं नाही वाटत आहे का तुला? हे बघ लहानपणापासून अशीच आहे ती. काही होणार नाही बाई या मुलीचं. लिसन वल्ली, खरं तर मला खूप दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं. मला म्हणजे करेक्ट वेळ मला मिळत नव्हता. तर मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय महत्वाचं. विषय बोल ना. बोल बोल बोल. अगं महत्वाचं म्हटलं ना मी, मग ठेव ना ते हातातलं काम. लिसन, आपली कुहू आहे ना, ती आजकाल फोनवर जरा जास्तच बोलतेय, असं नाही वाटत आहे तुला? ओ ग नाही, ह्या मुलांचा ना हल्ली हा प्रॉब्लेमच आहे. सतत फोनवर असतात ग. म्हणजे ना आई वडिलांविषयी काहीही पडलेलं नसतं. सतत आपल्या मित्र मैत्रिणींशी फोनवर बोलत राहायचं. एक मिनिट वल्ली, हे फोन असे साधे मित्र मैत्रिणींचे वाटत नाहीयेत मला. म्हणजे ती ज्या पद्धतीने फोनवर बोलत असते ना, हॅलो कोशिंबीर खाल्ली, कोशिंबीर खाल्लेलं सुद्धा जी मुलगी सांगते ना, त्या अर्थी ती व्यक्ती कोणतरी खास असणार, स्पेशल असं वाटतंय मला. म्हणजे आपली कुहू आता काय लहान नाहीये. असं अनिड वय आहे ना तिचं. काय म्हणते ते मनात भावना फुलणार. हा, आणि ती आजकाल नाही का म्हणत असते सतत तुला, ए आई मी आता मोठी झालीये. हो मी अशी मोठी झालीये. अगं बाई, अगं म्हणजे ते तसलं काही. अगं थांब, तू एकदम निष्कर्ष काढून मोकळी नको होऊस. हा आपला अंदाज आहे. पण दिसून ती ना आपल्या राधाशी सतत काहीतरी बोलत असते. सतत दोघींचं गुलुगुलू चाललेलं असतं. म्हणून मला काय वाटतंय की राधाला तिचं सिक्रेट माहित असेल. हो नाही म्हणजे माझा ना या गोष्टींवर विश्वासच नाहीये. अगं माझ्या दोन्ही मुलांचा हा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे कसं काय असं? नाही काही होऊ शकत नाही. काही नक्की? अगं हे तू कुठे चाललीस तरा? हे बघ असं काही नाही, एकदम जाऊन अटॅक करू नकोस. कदाचित तो मुलगा चांगलाही असू शकतो ना. नको ना अगं, मला टेन्शन देऊ असं. टेन्शन नाही, आपली कुहू जरा भाबडी आहे ना, म्हणून तिची काळजी वाटते ना. अगं म्हणूनच तर जाऊन विचारते ना. अगं असं नसतं जायचं झाशीच्या राणीसारखं पदर खोचून. ह्या गोष्टी जरा प्रेमाने विचारायच्या असतात. तुझी काय अपेक्षा आहे? आई करून ती गळ्यात पडणार तुझ्या आणि सगळं सांगणार तुला भडाभडा. तू कॉलेजमध्ये होतीस तेव्हा काय काय करायचीस ते घरी सांगायचीस आईला? नाही मग. अगं पण असं काहीच करत नव्हते ना मी. आणि मेन म्हणजे ना मी मुलींच्याच कॉलेजमध्ये होते. मला फेकू नकोस तू अजिबात, कळलं ना? कॉलेज सुटल्यावर चोरून पिक्चरला नव्हती गेलीस कधी? ते सांगितलं होतं आईला? मग अगं पण मग आता काय करायचंय? म्हणजे राधा बेस्ट ऑप्शन. तीच काहीतरी मार्ग सांगेल कन्फर्म.
हो 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 मी विचारूया राधा. ए वल्ले, हा हे बघ तू टेन्शन नको घेऊस. हा ओके आपल्या कुचा ना चॉईस चांगला पण असू शकतो. बघ असंच करतेस तू, असं बोलून मला टेन्शन देते काहीतरी. ए नाही नाही, लिसन. मग मग कदाचित ना काहीच नसेल, आपणच विचार करत असू. खरंय काहीच नसेल तसंच. चल टोमॅटो झाला चिरून. असू पण शकतो. राधा. हाय. अगं फोन आहे. हा काय घनाचा फोन आहे, लवकर बोल. हॅलो. रेंज जाईल कदाचित. हॅलो, हा घनश्याम. हॅलो हॅलो. गेली वाटतं. अगं म्हणालाच होता तो. अगं खूप वेळ तुझ्या फोनवर ट्राय करत होता. मला फोन करतो? हो. मला नाही आला फोन. अगं असेल बघ. ना 13 मिस्ड कॉल्स आहेत घनश्यामचे. अहो मी फोन सायलेंटवर टाकते ना रात्री, हा. कारण ते सकाळी सकाळी कर्ज हवंय का, तुम्हाला काही क्रेडिट कार्ड हवंय का, ते फोन येतात ना, वैताग येतो नुसता. अगं म्हणजे नाही ना रेंज मिळत आहे. नाही. त्यांनी निरोप तसा दिलाय मला. हा. काय म्हणाला तो, आता सगळं ट्रेनिंग चालू असेल, मग दिवसभर फोन बंद असेल ना त्याचा, संध्याकाळी परत करेल फोन. नाही पण काय कधी येतोय म्हणाला तो. अगं येईल तो, परवापर्यंत येईन म्हणाला. आणि संध्याकाळी बोलेल ना तुझ्याशी. हा ए एवढी अस्वस्थ होऊ नकोस. हा करेल तो फोन. नाही मी नाही अस्वस्थ झाले. येईल फोन. अगं बाई काय ग, काल पण पाठ खूप दुखत होती का तुझी? हा हो काल जरा अचानक हे झालं, चमक भरली पाठी. अगं मग मला हाक मारायचीस ना. आई, तुम्ही- असू दे तू आराम कर मी बरं. नंतर करते. अहो अगं मला हाक मारायचीस तू. आणि हे बघ मी आता असं करू का, आज ते ठाण्याचे आहेत ॲक्युप्रेशरवाले डॉक्टर, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ का? आई नको ना प्लीज, ते डॉक्टर नको, कारण घनश्याम आल्यावर आम्ही बघू ना प्लीज प्लीज. हो बरोबर आहे तुझं. म्हणजे घनश्याम आणि तू मिळून काय ते ठरवा. सॉरी राधा, मी उगीच तुमच्या सगळ्या गोष्टी ढवळाढवळ करते ना. आई असं काही नाही आई. अगं नाही खरंच माझं चुकतं खरं. स्वभावच माझा असा आहे ना. परवा सुद्धा वेड्यासारखं अपरात्री येऊन मी तुला काय काय विचारलं. सॉरी. नाही आई, अहो तुम्ही सॉरी नका म्हणू प्लीज. तुम्ही मला जे काही प्रश्न विचारलेत ना त्या दिवशी, ते बरोबरच आहेत म्हणजे. पण मला आणि घनश्यामला थोडासा वेळ लागेल बहुतेक. आम्ही खूप प्रॅक्टिकल होत नाही, त्यामुळे एकमेकांवर हक्क सांगणं स्वभावात नसेल मे बी आमच्या. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला माहित नाही आई, पण मी नक्की प्रयत्न करेन. अगं एवढी गंभीर होऊ नकोस. बरोबर आहे तुझं, या गोष्टींना वेळ लागणारच. माझं कसं झालं सांगू का. म्हणजे तरुण वयात माझी काही मतं, काही सवयी, आवडीनिवडी होत्याच की. सायकलवरनं फिरायचे सगळीकडे, म्हणजे कॉलेजात सुद्धा. वाटायचं असंच सगळं जगभर फिरू. फिरायला खूप आवडायचं ना. वाटायचं आयुष्य असंच असतं स्वच्छंद. पण मग लग्न झालं, संसार सुरू झाला आणि ऍडजस्टमेंट्सही सुरू झाल्या. तशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ग. म्हणजे तेव्हा मी 2 वेण्या घालायचे. यांना नाही आवडायचं अजिबात. मग माझी ती सवय बदलली. यांच्याही काही सवयी बदलल्या.
म्हणजे मुद्दाम नाही झालं हे, हळूहळू आपोआप बदलत गेलं. संसारामध्ये आपल्या माणसाचा सहवास, ऊब हे खूप गरजेचं असतं. आपल्या माणसाचं प्रेम मिळालं ना की स्वतःच्या आवडींबरोबर दुसऱ्यांच्याही आवडी जपता येतात. आणि त्या प्रेमामुळे आपलं काम, आपलं करिअर सुद्धा ना सगळं छान होतं. खरंच. फक्त त्यासाठी नात्यामध्ये झोकून द्यावं लागतं, असं समर्पित व्हावं लागतं. मी देवकी होते, ती यांची बायको कधी झाले माझं मलाच कळलं नाही. आता आणखीन काय सांगू तुला. तू आणि घना दोघही विचारी आहात, समजूतदार आहात. अगं हो, आणि घना आल्यावर ते पाठदुखीचं आठवणींनी सांग. हो, वेळेवर उपाय केलेला बरा. माई, ओळख कोण आहे? सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी. अगं बाई. हा ना, हा फोटो शारदाश्रम मध्ये त्यांनी रेकॉर्ड केला ना तेव्हाच आहे हा. काय खेळले होते तेव्हा, काय करिअर नेला असं झम. पण एक मॅच आहे माई, एक मॅच विनोद कांबळीमुळे आपण हारलो, त्याचं करिअरच संपलं. असं नको होतं करायला राव त्यांनी. खेळायचं ना, एक डाव हारलो पुढची इनिंग खेळत राहायचं. आपल्या विनोदनी तसं नाही केलं. एक डाव मांडला, तो काही कारणास्तव मोडला, परत दुसरा डाव मांडला आणि तो यशस्वी झाला. किती वेळा सांगितलं तुला, विनोद नाही विनोद भाऊजी म्हणावं. तुझं तरी काय चूक म्हणा. आता तो उल्काचा नवरा राहिलाय कुठे, काय बिनसलं त्या उल्काचं देव जाणे. सोन्यासारखा नवरा हातचा घालवला रे. माई, मला ह्याच विषयावरती तुझ्याशी बोलायचं होतं. मला सांग, उल्काला खूप एकटं एकटं वाटत असेल? म्हणजे आत्ता तिला जाणवलंही नसेल, पण पुढे पुढे वय वाढतं तशी सोबतीची, कंपन्यांची गरज भासेलच ना. म्हणजे मी माझ्यावरून सांगतो, पूर्वी मी बाहेरच असायचो, म्हणजे कायम मित्रांबरोबर टाइमपास कर, धमाल कर. पण जसे जसे ते उद्योगाला लागले तसं वाटायला लागलं की अरे हे काही खरं नाही, मी फार एकटा एकटा पडायला लागलोय. अशी व्यक्ती पाहिजे की जी आपल्याला आयुष्यभर साथ देईल. मग ती कोण? तर ती आपली बायको. म्हणजे मी आता सुद्धा जातो मित्रांबरोबर टाइमपास करायला, पण जरी गेलो ना तरी असं वाटतं कधी एकदा घरी जाऊन सुप्रियाशी भांडतोय. म्हणजे तुला काय म्हणायचंय? माई, मला एवढंच म्हणायचंय की विनोद आणि रुपालीच्या संसारात उल्कानी आता गुंतलं नाही पाहिजे. तिने स्वतःची इनिंग सुरू केली पाहिजे. माई, तिने आता लग्न केलं पाहिजे. गोंधळ सगळा गोंधळ झालेला आहे आयुष्यात. ठीक आहे, घ्या पाणी प्या. सावकाश सावकाश. काय झालंय? नुकसान झालंय का? नाही, होऊ दे. आपण नवीन बिझनेस करू. पण आता ते डिप्रेशन नाही येऊन द्यायचं. खूप दिवस जाता तो त्याच्यात. बिझनेस नाहीये इथे, आयुष्यातून उठायची वेळ आली आपल्यावर. काय झालं? अगं, ती आपली कू, मी तिला नाक्यापर्यंत घेऊन गेलो होतो ग, खताच्या पिशव्या पोचवायला. तो 25 मिनिटांचा जीव घेणा प्रवास होता माझ्यासाठी. त्या 25 मिनिटात एकही कविता ऐकवली नाही आपल्या पोरीने. काय सांगताय? अगं, काही बोलतच नव्हती ती. मी तिला प्रश्न विचारायचो, ही उत्तरच द्यायची नाही. मी तिला विचारलं शेवटी की का ग अशी घुम्यासारखी चालतेस मायाबरोबर? तर अचानक मला म्हणाली, बाबा, मानसिक रुग्ण बरे होतात ना हो. अरे देवा. बस बस, इकडे बस, इकडे बस बस. पाणी घे, पी. बरी आहेस तू? दे. नाही हो, असं का म्हणाली असेल आपली पोर? नाही ग वल्ली, आपल्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. दुर्लक्ष केलं आपण आपल्या पोरीकडे. कविता करते, स्वतःच रमते असं म्हणत राहिलो. नाही, खूप 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 चुकलंय आपलं. काही ग, नका मला असं घाबरवून टाकू.
तरी मला ज्ञान सांगत होता. मला ना सुप्रियाने पण सांगितलं होतं, पण मीच मेलीने दुर्लक्ष केलं. मला काही बोललीस तू कधी? नका ना चिडू. मला वाटलं नेहमीसारखं तुम्हीच मला मूर्खट कळाल म्हणून नाही बोलले मी. अरे देवा, अगं एरवी मोठ्या मोठ्यांनी ओरडून प्रश्न विचारत असतेस ना, हे सांगायला काय झालं होतं तुला? केवढं गंभीर प्रकरण आहे हे. 25 मिनिटात एकही कविता नाही. मानसिक रुग्ण बरे होतात ना? राधा, हा? राधाच काहीतरी उपाय काढेल याच्यावर. राधा? पली, तू मला खरं सांग, तुला असं वाटत नाही का की आपण असंच बोलण्यात सगळा वेळ वाया घालवतो? मला खरं सांगू कंटाळा आलाय. मी तुला नंतर फोन करतो. चल बाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. हॅलो प्रभात, बोल 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 गो, लवकर बोल. तू मला सोनचाफा नाही म्हंटलस. सोनचाफ्या, लवकर बोल प्लीज. हे बघ, इतकं काही जबरदस्तीने म्हणायची गरज नाहीये. तुला मनात ना असं नाही ना म्हणावं असं वाटलं? अगं कुहू, मला उशीर झाला यार. प्लीज हे बघ मला ना खरं कामासाठी बाहेर जायचं. मी 2 दिवसांनी येईन परत. 2 दिवस? पण तू मला काहीच सांगितलं नाहीयेस. तू 2 दिवस बाहेर जाणार आहेस वगैरे. प्रभात, तू असंच सतत बाहेर जात राहिलास तर तू घरी कधी येणार आणि मला मागणी कधी घालणार? अगं कुहू, येईन ना. मी काय पळून चाललो का कुठे? तुझं काय सतत पालुपत चालू असतं ग? हे बघ, मी तुला खरं सांगतो, मला सतत फोन येतात ऑफिसमधनं. मला खरंच कामाला जायचं. मी प्लीज तुला नंतर फोन करतो. ओके? प्रभात, तू असं का बोलतोयस? माझ्या आयुष्यात पहाट होण्याआधीच काळोख होणार आहे का? मला अशा अंधाऱ्या अवघड वळणावर एकटीला सोडून निघून चाललायस? तू मला खरं सांग, तुला असं वाटत नाही का की आपण असंच बोलण्यात सगळा वेळ वाया घालवतो? मला खरं सांगू कंटाळा आलाय. तुला कळत का नाही? मी कामाला जायचंय, मला उशीर होतोय. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड यार प्लीज. मी तुला नंतर फोन करतो. चल बाय. येऊ का ग? काकू या ना. काम चालू आहे ना? हो. चालू दे. काकू, तुम्हाला मला घनश्याम बद्दल काही विचारायचं असेल ना, तर मला खरंच आता नाही सांगता येणार. नाही आता नाही. मला तसं काहीच विचारायचं नाहीये. मी सहजच आले होते. ओ ओके, चालू. कुहू काही बोलते का ग? काय म्हणजे कशाबद्दल? नाही म्हणजे तुझ्याशी गप्पा मारत असते ना ती. हा, गप्पात शिकार मारते कुहू. आणि काय कविता वगैरे ऐकवत असते. एवढंच? हा म्हणजे कविता ऐकवते, तिचं कॉलेज, मित्रमैत्रिणी, गमती जमती वगैरे. हा नाही म्हणजे अगं कसं आहे ना, तिचं वय नाजूक आहे ग खूप. हा, म्हणजे आम्हाला वाटतं की कुहू अजून लहान आहे, पण आता तशी मोठी झाली आहे ग ती. हो. आणि बालिशपणा अजून जात नाहीये तिचा. तुला कळतंय मला तुझ्याशी काय बोलायचंय ते? हा म्हणजे काकू, तुम्हाला असं म्हणायचंय का की कुहूचं काही सिक्रेट मला माहितीये का? हो. काकू, आपली कुहू खूप चांगली मुलगी आहे आणि चांगल्या माणसांचं कधीच वाईट होऊ शकत नाही काकू. तुम्ही काळजी नका करू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. म्हणजे असं असतं ना ह्या वयात की असं काहीतरी लपून छपून करावं असं वाटतं, मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जावं असं वाटतं, कॉलेज बंक करावं असं वाटतं, सिनेमे बघावेसे वाटतात.
एखादा जवळचा मित्र, नाही म्हणजे माझं काही ऑब्जेक्शन नाहीये, पण आपल्याला कळलं पाहिजे ना ग. बरोबर आहे काकू तुमचं, पण आपली कुहू समजूतदार आहे. तसं काही असेल तर ती सांगेल घरी. आणि काकू हे वयच असं असतं ना, त्यामुळे समजा असं काही असेल तर ते नॉर्मलच आहे नाही का. हो पण अगं ती तुझ्यासारखी नाहीये ना. मी तिला कळत नाही ग की हे जग कसं आहे. काकू या वयातल्या सगळ्या मुली अशाच असतात. नाही पण म्हणजे तिचं कुठे काही नाहीये ना. माहित नाही, म्हणजे तसं नसणार काही. असं नाही ग, म्हणजे काळजी वाटते ग. मुलीची जाते ना. काकू एक मिनिट, मुलीची जात वगैरे असं काही नसतं हो. म्हणजे मुलांनी काही केलं की तो नामानिराळा होणार आणि मुली प्रेमात पडल्या की वाईट, असं असतं का काकू. मुली पण हुशार असतात, त्या पण चांगल्या मुलाच्या प्रेमात पडूच शकतात की. दरवेळेस त्यांना कोणतरी फसवणारा मुलगा आयुष्यात येईल असं काही नसतं. काकू तुम्हाला माहितीये का, माझ्या जवळपास सगळ्या मैत्रिणींची लव्ह मॅरेजेस झालीत आणि सगळ्या खूप सुखात आहेत. शेवटी काय आहे की चांगला मुलगा आयुष्यात येणं महत्वाचं. म्हणजे मला असं म्हणायचंय की कुहूचं असं काही नसणार, आणि तसं काही असेलच तर ती बोलेल आपल्याशी. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही विश्वास ठेवा कुहूवर. मी तिच्याशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. चालेल? चालू दे काम. हो. काय आहे ग, आई आहे ना, त्यामुळे काळजी वाटते ना कुहूची. म्हणून बोलायला आले होते फक्त. काकू आपली कुहू खूप चांगली मुलगी आहे आणि चांगल्या माणसांचं कधीच वाईट होऊ शकत नाही काकू. तुम्ही काळजी नका करू. बरं वाटलं, थँक्स. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.